कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. परश्या, अरे परश्या, अरे आर्ची आली आर्ची. अरे वा वा. ही हाक सर्व प्रेक्षकांपर्यंत सैराट होऊन पोहोचली. आता मुंबई मॅन्शन मधला परश्या आणि आर्ची येत आहेत आपल्या प्रेमाची गोष्ट सांगायला. स्वागत करूया विजय आणि अनुश्रीचं. काय बघतोय रे? कुठं काय खो खो बघतोय ना. खो खो? मगापासून डोळा वासून बघतोयस की माझ्याकडं? तुला कसं कळालं तुझ्याकडे बघतोय म्हणून? मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. तूच नको बघू. अय, मी बघन नाही तर काय बी करन. मी पण बघन नाही तर काय पण करीन. तुला आवडत नसेल तर नको बघूस. मी कधी म्हणलं मला नाही आवडत? याड लागलं ग, याड लागलं ग, रंगलं तुझ्यात याड लागलं ग, वास येऊ साथ येई कस्तुरीचा, चाखलं या वार वाड लागलं ग, चांद भासलं दिसाच मावळायला लागलं, आस लागली मनात कळवायला लागलं. आत्याबाई, मी इकडनं नाही का थेट शेतात चालली बघा. एकटीच चालली आहे. चालतंय, येते काय? मला फारच कौतुक आहे त्याचं. इतका येळ काम होतं जरा. चल. हे समजा दिसतंय ना व? हे आपलं शेत आहे. इकडं ऊसाचं शेत आहे आणि पलीकडे केळीची बाग आहे. आणि तो समोर डोंगर दिसतोय का? तिथं आपली लय जमीन आहे. कामाची गाडी नाही तिथं. सगळे वस्तीवर गेलेत जेवाय. असं का बघतोयस? काय नाही. काय नाही मगापासून टक लावून बघतोयस की. मला खरंच वाटलं नव्हतं की तू माझ्या संग इथे येऊन बोलशील. आता त्यात खरं नाही वाटण्यासारखं काय आहे? मी खरंच आली. आई शपथ खरंच वाटतं ना. इकडे ये बघू. आता नाही. आता नाही. सटकला का तू? अर्चे, मला तू लय आवडतेस. मला बी तू लई आवडतेस. काय? मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू? आय लव्ह यू. कसं वाटलं? मजा आली? मजा आली, भरपूर आली. भीती होती आधी थोडी सुरुवातीला? भीती तर वाटणारच की सर. आणि तो ह्यासाठी घाबरला होता कारण त्याचे बाबा समोर बसलेत. हो हो, नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्ही सांगा कसं वाटलं तुम्हाला? काही लयच भारी वाटलं आम्हाला. शेम टू शेम वाटत. सेम टू सेम वाटले. कधी असं वाटलं होतं का आपला विजय असा स्टेजवर येऊन? असं वाटलं नव्हतं, पण 5-6 वर्षा पाठीमाग बोललो होतो की आमची मुलं कुठेतरी अशी स्टेजवर दिसायला पाहिजे. ते माझं स्वप्न पुरं केलं त्यांनी. परीक्षकांना विचारूया. अमृता, तू सांग कसा वाटला तुला परफॉर्मन्स? काय आता ज्याच्या नावातच विजय आहे त्याला कुठे पराजय मिळणार आहे? परशा
म्हणजे अर्थातच आकाश ठोसरचा पहिला चित्रपट होता आणि त्याच्यामध्ये ते जे एक पहिलं प्रेमाचं एक ऑकवर्डनेस आणि एक सगळं कसं बोलू मी काय बोलू ते सगळं ना इतकं इनोसंट वाटत होतं त्या विजयवर. खरंच खूप उत्कृष्ट परफॉर्म केलंस तू आणि अनुश्री खूप छान साथ दिलीस. आय एम सॉरी पण विजय वर्णानं माझी नजरच हटत नव्हती. परफॉर्मन्स एकदम असा झिंगाट होता आणि मला सगळ्यात दोघांची आवडलेली गोष्ट म्हणजे संपूर्ण स्टेज त्यांनी वापरलं माहिती आणि त्यांना बाकीच्या स्पर्धकांना त्यांच्या मित्रांना सुद्धा त्यांच्या प्रेमामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं. अजून एक आउटस्टँडिंग मोमेंट होती म्हणजे तिला किक मारता येत नाही आणि तो असा धरून आणि त्यात त्यांनी हे दिलं बाईक सुरू झाल्यावर. फार छान, खूप कॉन्फिडन्स. क्या बात है. थँक्यू सो मच अनुश्री. थँक्यू विजय. प्लीज. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात, पण आपला सावळा कुंभार जिवंतपणे स्वर्गात जाऊन आलाय आणि त्यांनी स्वर्गात काय काय पाहिलं ते तो आता आपल्याला सांगणार सुद्धा आहे. गाढवाचं लग्न या चित्रपटातील अजरामर पात्र सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत सावळ्याच्या भूमिकेत सुभाष आणि गंगीच्या भूमिकेत ऐश्वर्या. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. राम राम मंडळी. राम 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 मंडळी. राम 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 मंडळी. रंभा, होय रंभा. कारभारी. रंभा, ओ कारभारी. आलात का? हो. चला घरात. अगं रंभा, आपलं गंगे. रंभे. अगं मस्करी केली ग. अगं गंगे, तुझं एकच सवय आहे ना, आलो का चला घरात चला घरात. आखी गावातले लोक म्हणतात कारभारी कारभारी कारभारी. बास झालं. आता मला हे सांगा, इतका दिवस कुठं होता तुम्ही? अरे मी स्वर्गात गेलो होतो, स्वर्गात. आणि तुला माहितीये बुवाची आणि इंद्रेची पर्सनल मीटिंग होती. बुवा आणि इंद्रच्या पर्सनल मीटिंग मध्ये तुमचं काय काम? तुम्ही कशाला तडफडायला गेलेलं तिकडं? अगं इंद्रेने 2 युवानाचे तिकीट पाठवले होते. बरोबर आहे. आजकाल प्रत्येक दौऱ्याला जोडीने जातं ना. अगं तेच तर. मग आता बुवा एकटाच. मग मी डोक्यात विचार केला की आता तिकीट 2. मग आता बुवा एकटा जाऊन एक तिकीट काय करायचं. बुवा टेन्शन घेऊ नका म्हणलं. मी आहे ना म्हणलं. मी येतो म्हणलं तुमच्या संग. तुम्ही काय टेन्शन घेता. मी येतो म्हणलं तुमची. स्वर्गातल्या अप्सरा माझ्यापेक्षा बी भारी आहेत का? अरे हे, अरे हे, हिर. अगं तुझ्यासारखा अवतार स्वर्गातच काय, एवढ्या पृथ्वी तळावर कुठं अवतार नाही तुझ्यासारखा. मग आता का बाई, मला तर खूपच लाज वाटते. मला पण लाज वाटते खोटं बोलायची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.